हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल वाईट विथ अस. मी पल्लवी. ही रीना. ही मला आज इंट्रो करायला देते. सो आज आम्ही नवीन ठिकाणी आलो आहे तुमच्यासाठी. नवीन म्हणजे आमच्यासाठी जुनं आहे ठिकाण. तुम्हाला शो करायला आम्ही या ठिकाणी आलो. आणि आम्ही आज जास्त बोलणार नाही. आमच्या गॅसचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही तर जास्त बोलणार नाही. मर्दाना साऊंड मारायला आम्हाला खरं बरं नाही आहे, पण आम्ही तरी पण आलो पर्शियन दरबारला. बँड्राला बँड लोकेटेड आहे बँड्रा. हां, बँड्रा स्टेशनपासून 10 मिनिट्स वॉकिंग आहे. आम्ही वॉकिंग करतच आलो आहे, तर आम्ही तुम्हाला पण वॉकिंगचंच सांगणार. पण पैसे वाचवले. लास्ट टाईम आम्हाला समजलं नाही ना. असं आम्ही किती 60 रुपये असेच वेस्ट ऑफ झालो. या कबाबचं पण आम्हाला माहिती असतं तर ते पैसे वाचले असतं. आम्ही तुमचे पैसे वाचवायचा पण विचार करतो. आमच्या मागण्या खूप छान म्हणजे खूप प्रिटी बॉय बसली आहे. ही मुलं छान आहेत दिसायला आणि डिसेंट आहे ती, असं बघत नाही कोण. जाऊ दे, आपण तो व्हिडिओ नाही करायचा, आपल्याला पुढचा व्हिडिओ करायचा आहे. सो आम्ही इथं ऑर्डर केलं आहे चिकन लॉलीपॉप आणि चिकन केप्सा राईस. लेगवाला नाही, नॉर्मल आहे. लेगवाला नाही, नॉर्मल. मला असं वाटतं आम्ही लेगवाला ऑर्डर केलं आहे. बघू, मी चिकन केप्सा राईसच केलं तर लेगवाला आला तर बेटरच ना. कारण मी त्याला सांगितलं तर मला बोला आम्ही ना अमाऊंट पण चेक करत होतो. तो आहे ना मला एक फोर्स करत होता ते काहीतरी समथिंग टेस्ट करायला. बट आम्ही असं काय टेस्ट करायचं आमचं मन नाही आहे ज्याच्यात आम्हाला प्रॉब्लेमॅटिक होईल. सो आम्ही एक लॉलीपॉप घेतलं आहे कारण फायनली मार्गशीर्ष संपलेला आहे. मी तरी फिश खात होती पण मी चिकन नाही खात होती. ही तर सगळंच नाही खात होती. तर फर्स्ट डे आमचा मार्गशीर्ष संपूर्ण पहिल्याच दिवशी आम्ही प्रकट झालो नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये. अमावस्या चालू आहे पण आम्ही आमच्या आलो. अमावस्या संपली ना. हा म्हणजे चालू नाही, संपणार उद्या आहे. आज आहे फ्रायडे, सॅटर्डेला संपणार. पण आम्हाला तुम्हाला व्हिडिओ पण द्यायचा आहे ना. आणि आमच्या व्हॉईसवर ना कोणी कमेंट नका करू प्लीज. आम्ही असे करतो आहे. थोडंसं आम्ही आजारी आहे, तुम्ही समजून घ्या. आमच्यासाठी प्रे पण करा. आम्ही लवकर नीट होणार. एक आजारी आहे का आम्ही का प्रे करायला? आम्ही का हॉस्पिटलाइज थोडी आहे. आम्हाला बरं नाही आहे ना. आमचा आवाज थोडासा तुम्हाला साऊंड वेगळा करेल. एक विचार करा, आम्हाला बरं नसतं ना, आमचं व्हॉईस ना खराब कितीही असू द्या तरी आम्ही जॉबला जातो आहे. म्हणजे आमची सॅलरी डिडक्ट होईल नाही याच्यासाठी आम्ही जातो. सॅलरी आम्हाला पेड लीव असती ना, आम्ही गेलो नसतो पेड लीवमध्ये. सॅलरी कट होते आमच्या ऑफिसची म्हणून आम्ही इमानदारी जातो. आता कसं आम्ही मागवलेलं आहे ते यायला आमच्याकडे 20 मिनिट्स पेंडिंग आहे. तर आम्ही 20 मिनिट्स तुमच्याशी गप्पा मारतो. एवढं मारणार नाही, थोडं शॉर्ट करत जाऊ पण तुमच्याशी ह्याचे ना आउटलेट्स खूप आहेत. जर तुम्ही जोगेश्वरीचं आउटलेट व्हिजिट केलं तर ते तुम्हाला जास्त आवडेल कारण त्याच्यात ना कंपार्टमेंट म्हणजे असं. आणि सर्वात बेस्ट त्यांचं आउटलेट भायखळ्याला स्टार्टिंगला ओपन वाईज म्हणजे आम्ही लोकांनी ते चेक केलेलं तर सिटिंग वाईज आम्हाला ते आवडलेलं. हे आहे ना ओपन सिटिंग एरिया आहे हा. आणि आता आम्ही ते जेवण आलं. आणि आमच्या ऑफिसमध्ये ना 25 तारीखला ना सिक्रेट सेंटा खेळायला जाणार आहे. सर्वात फेवरेट प्लीज आम्हाला चांगलं गिफ्ट द्या. आम्ही तुम्हाला चांगलं गिफ्ट. आणि आम्हाला मला 2 इयर्सला ना खूप चांगलं गिफ्ट दिलं आहे. एक आमच्या ॲज अ मॅनेजर होत्या दीपा मॅडम, त्यांनी दिलेलं आणि एक रोहित सर आहे त्यांनी दिलेलं. दोन्ही पण छान दिलं. मला कपडेच दिले. मला सेकंड टाइम एवढं वर्स्ट दिलेलं पण मला माहीत नाही त्यांचं नाव काय. मला आहे ना आमची फ्रेंड होती सपना, तिला चुकून फर्स्ट इयरला माझं नाव आलेलं. सो आम्ही सोबत जाऊन आम्ही आमच्या चॉईस तर माझ्या आवडीचं दिली. पण मला एक कॉमन सेन्सची गोष्ट जरा चांगलं डिसेंट द्या. ॲक्च्युली ना आता रील्समध्ये काय येतं ना, सिक्रेट ऑफिसमध्ये ठेवतात ना सिक्रेट सेंटा, त्यांना वर्स्ट देतात. ते लोक 1000चं गिफ्ट देतात तर त्यांना रिटर्नमध्ये ना 100 नाही तर 200चं भेटतं. ते रॉंग गोष्ट आहे. हे आमच्या ऑफिसमध्ये पण घडतं आहे. बघू आता आजूबाजूला आता आम्हाला जे 25 तारीखला गिफ्ट देऊन आम्ही नेक्स्ट ब्लॉग ओपन करू ना, त्यात आम्ही गिफ्ट शो रिव्हील करू तुम्हाला की आम्हाला काय भेटलंय. छान भेटलं तर छान भेटलं, घाण भेटलं तर घाण भेटलं. पण आम्ही आणि जर घाण भेटलं ना तर तू समोरच्याला पण थोडं शेम वाटलं पाहिजे की यांना देताना ना. आणि आम्ही त्यांचे नेम पण मेन्शन करणार. जसं आम्ही आता मेन्शन केले ना चांगलं भेटणाऱ्यांचे आणि वाईट भेटणाऱ्यांचे. मला कोणी दिलेलं मला माहिती. जो पण देईल ना त्याने थोडं विचार करून द्या प्लीज. आणि आम्ही हे आम्ही एडिटमध्ये नाही कापणार कारण आमचे ऑफिसवाले आमचा व्हिडिओ बघतात आणि तेच देणार आहेत ना आम्हाला गिफ्ट.
आम्ही जरा डिसेंटच गिफ्ट देऊ. आमच्या जेवढं पण बॉसकडे आमचं नाव आलं ना, आम्ही दोघी पण खुश होतो. हा दोघी बॉसकडे आलं तर बॉस आम्हाला चांगलंच देणार ना काही बॉस. हां, आणि काय मॅडम पण सांगणार. आमच्या टीममधले पण छान छानच गिफ्ट देतात. आमच्या टीममध्ये वाईट कोण गिफ्ट देत. वरचा जो पण फ्लोर आहे ना, छानच गिफ्ट देतात. आता बाकीचे खालचे कसे देतात आम्हाला माहिती नाही. म्हणजे खालच्यांनीच आम्हाला मोस्टली वरती गिफ्ट दिलेले आहेत. आम्हाला ते आवडलेले नाही. जाऊ दे. आणि 25 तारीखला आणि 27 तारीखला आमचा ब्लॉग नाही येणार काय सॅटर्डेला, संडेला आहे. कारण काहीतरी स्पेशल आहे संडेला. कोणीतरी या धरतीवर जन्म घेऊन मोठे उपकार केले काय माहिती ते आले म्हणून धरतीला जरा फील झालं काय ओझा आलाय. बड्डेचा जो पण असेल ना ब्लॉग आम्ही शो करणार आहे. हिचा बड्डे आहे. मला विशेष पण सेंड करा कमेंटमध्ये, आम्ही लाईक करतो. पण तिने काही सरप्राईज सारखं काही ठेवलं नाही. तिला सगळंच माहिती आहे तिला काय करणार आहे काय नाही. फक्त गिफ्ट माहिती नाही. आम्हाला गिफ्ट माहीत नाही आहे, पण मला खूप सारे गिफ्ट येणार आहे हे मला माहिती आहे, पण मला गिफ्ट माहिती नाही. खूप सारे म्हणजे असं किती लोक देणार आहे का? मला खूप सारे आहे ना. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये फास्ट फॉरवर्डवर दाखवू की खूप सारे गिफ्ट आहेत. आणि मी तुम्हाला सांगेन मग कोणी काय काय दिलेलं. हो. आणि एखादे सगळे दिले असेल मी सगळे सांगेन तुम्हाला. हो हो, सेम हिच्या टाईमला पण सेम होणार. मग मी माझ्या टायमाला रिव्हिलच नाही करणार. मी स्वतः सांगेन ना ब्लॉगमध्ये. आमचा आवाज मध्ये मध्ये असा होतोय, तुम्ही ऍडजस्ट करा. पण बघितलं का तुम्ही आम्ही केवढे चांगल्या मैत्रिणी, आवाज पण एकसाथ बसलाय. आम्हाला ना खूप सारे पर्सनली पण एकसाथ होतात. आम्हाला पर्सनली म्हणजे तुम्ही पर्सनल म्हणजे आमच्या गर्ल्स प्रॉब्लेम पण सेम टाईमला होतो आम्हाला. आमच्या ऑफिसमध्ये पण विचार करतात. मुलगा आम्हाला एक आवडत ते वेगळे. म्हणजे मला आवडत नसेल तर मी हिला पण ते करते की नाहीच आवडत. आणि आम्हाला मोस्टली आवडतच नाही. आम्ही बोलतो ठीक आहे जाऊ बोलायचं. ज्यांचं दिसणं आवडतं त्यांचं बिहेवियर आवडत नाही. त्याचं बिहेवियर आवडलेलं असतं त्याचं दिसणं खराब असतं. तर काय करणार आम्ही जाऊ. आम्ही आता मुलांवर नाही बोलू शकत कारण मुलंच जास्त ब्लॉग बघतात आमचे. आम्हाला हेट देतील ते. ठीक आहे गाईज, चला ना आम्ही थोडा वेट करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जेवण इथलं कसं आहे काय आहे सगळं टेस्ट तुमच्यासोबत शेअर करतो. आत्ता आमचं लॉलीपॉप आलं आहे. किती 6 पीस आहेत. आम्हाला किती 6 पीस कितीला पण 395 की 375 समथिंग. आम्ही लास्टला ते दाखवतो कारण लॉलीपॉप सगळीचे फेमस टेस्ट नव्हते. वेगळं घ्यायला बोललेली माझ्याला ठीक आहे जाऊ ऑइली खायचं कारण नाही. लॉलीपॉप आता किती दिवसांनी चिकन खातोय ना असं. आता फर्स्ट बाईट ऑफ चिकन त्याच्यात डिप कर. सुकून आहे. मस्त म्हणजे चटणी पण नसेल पण चटणी मस्त डिलिशियस आहे. आणि फ्राय पण खूप व्यवस्थित पद्धतीने गेले पाहिजे. एक पण असं नाही करणार की ते बोलतात ना कच्चं वगैरे काहीच नाही प्रॉपर. मसाला पण लागलेला आहे आणि बाहेर कुरकुरीत बट लिटिल एक्सपेन्सिव्ह आहे बाकीच्या गोष्टी. कारण बाकी चायनीज रेस्टॉरंटला तुम्हाला खूप स्वस्त भेटू शकतं. चायनीज रेस्टॉरंटला तुम्हाला 200च्या अंडरच भेटणार पण टेस्ट वेगळी असते. तुम्ही ट्राय करू शकता. हे आमचं संपलं आहे. आम्ही दोघींनी 3 पीस घेतले. बघा आम्ही फिनिश अप कसा केलेला आहे. हे पूर्ण खाऊन संपून टाकलेलं आहे.
आता आमचे रिॲक्शन म्हणजे आमचं पोट भरलं आहे. आमचं आता पूर्ण पोट भरलं, पण राईससाठी आमचं कमीच आहे. म्हणजे राईस आम्ही खाऊ शकतो एवढं मी. आणि आपल्याला इकडची एक गोष्ट आवडली जी मेन्शन करतो आम्ही, स्टाफ खूप छान आहे मोमोचा वगैरे. ते बोलतात तर आता मी लॉलीपॉप खात होते, त्यांनी टाईम दिला की तुम्हाला अजून थोडा टाईम लागेल का. म्हणजे तुम्ही थोड्या टायमाने तुम्हाला राईस देऊ की लगेच दिलं तर चालेल का हे तो विचारत होता. काय काय रेस्टॉरंटमध्ये तर सगळं आणून ठेवतात, मग ते कसं थंड होतं आणि पटापट जात पण नाही आपल्याला. सो आत्ताच आम्ही लॉलीपॉप खाल्ले तर त्याने आम्हाला विचारलं. So, आम्हाला ही गोष्ट आवडली आहे तर ही नोट करू शकता तुम्ही. हे आम्ही खेपसा राईस मागवलेला, आय थिंक हा लेग खेपसा आला आहे. सो आता आम्ही ते आधी आमच्या डिशमध्ये वाढतो, नंतर तुम्हाला दाखवतो. आम्ही असं दाखवतो हाफ आहे, हाफ एवढा आहे. सो आता आम्ही स्टार्ट करतो. मी हातानेच नाही, मला स्पून मी स्पूनने खाणार आहे. मी हातानेच खेपसा राईस झाला, त्याच्यामध्ये अंडा आलेलं, ते अंडेही खात नाही, सो मी खाते. हां, आणि मी हे घेतलं लेग पीस, लेमन लिटल स्क्वीज करते. मला कसा किती पण ऑफ होईल. मला नको, मी डायरेक्ट मी आधी राईसचा 1 बाईट घेते. छान आहे. तंदूरमध्ये चिकन मस्त असेल, मी रोस्ट केलं असं आणि चला हे लावलं, घी लावलं थोडं. मी तुम्हाला बोलली ना तंदुरी लेग बिर्याणी आहे. आम्ही नॉर्मल मागवली आणि तुला घी चांगले होते, बेस्ट त्यांचे त्याचे. राईस पण छान आहे. लास्ट टाइम मी सांगतो फोडणीच्या राईससारखी टेस्ट नाही मला तंदुरीमधलं एकच गोष्ट नाही आवडत, हे जे काळं होतं ना जळवतात ते पूर्ण, तेच खराब लागतं ते. राईस छान आहे, तंदुरी पण छान. आम्ही राईसला मार्क्स नाही देणं असं नाही होतं. आम्ही एकदा गेलो होतो, राईस बिलकुल चांगला नव्हता. तुम्हाला माहिती आहे मिया कबाब, बाई मॅगी मसाला, सर्व्हिसेसचं जे फरक चांगली आहे. गरम आणि पेशन्सली ते लोक विचारतात आपल्याला तुम्हाला काय पाहिजे काय नको. फक्त आपण ऑर्डर करणं थोडा डिले होतो, टाईम कन्झ्युमिंग आहे थोडं. आम्हाला हाफ आवर लागला असतो ना घ्यायला ऑर्डर. 20 या 25 मिनिट्स मॅक्झिमम. बट हे आहे छान. दोघांसाठी इनफ आहे. तुम्ही कच्चा राईस मागवता ना, खूप जास्त आहे दोघांसाठी. तुम्ही तिघांमध्ये खाऊ शकता, 3 ते 4मध्ये पण खाऊ शकता. पण दोघींसाठी बस आहे. दोघांसाठी खूप जास्त आहे, बस नाही जास्त आहे. मला वाटतं आम्ही खाऊ शकलो असतो राईस, पण आम्ही लॉलीपॉप दिलं. आणि आम्हाला कुठलंच पेड नसतं, सो प्लीज लाईक करा आमच्या व्हिडिओ. पेड प्रमोशन नाही करत आहे ना आपण. आम्ही जे आहे ते तुम्हाला रियालिटी चेक देतो आहे, असं नाही की आम्ही फेक सांगतो तुम्हाला हे चांगलं नाही, तरी पण आम्ही तुम्हाला सांगतो चांगलं आहे. हो, मिया कबाबला आम्ही खूप रील्स बघितलं, तर राईस पण खूप छान आहे. पण ॲक्च्युली तिथं चुकलं आम्हाला सगळं. आम्ही ना तंदुरीचे आयटम्सच ट्राय करावं. डायनामाईट तंगडी वेगळं होतं ना, तंगडीचे 3 पण प्रकार होते ना, ते ट्राय करायला पाहिजे होते. पण आमच्या अंगात एवढी मस्ती आहे ना की आम्ही जास्त ट्राय करायला गेलो आणि अंगात राईस बिलकुल चांगलं येतं. तर आपल्याला थोडी अर्ध पार्सल न्यावं लागणार आहे. हो, कारण आम्ही हाफ भरलो तर आम्हाला चालायचं पण आहे.
दिलं होतं एवढंच आहे इथे, बाकी इकडे हे काय नाही आहे. आम्ही तुम्हाला जेवणामध्ये तर दाल क्वालिटी वगैरे सांगू असं काही नाही. क्वांटिटी पण खूप जास्त आहे. क्वालिटी तर एक नंबरच आहे, क्वांटिटी पण जास्त आहे. यम. आणि स्वस्तात मस्त होतं याच्यानं. कमी बजेटमध्ये तुम्ही चौघजणं खाऊ शकता. म्हणजे आमचं बजेट किती होईल आता? आमचं बिल बघायला गेलं तर 1200च्या आसपास होईल ना. 1000चं आताच होईल. 1000-1200पर्यंत होईल. पण यम आहे हा. तुम्ही ट्राय करू शकता इथे. आम्ही नाही बोलू शकतो. माझं पटापट खाऊन झालेलं आहे, कारण मला बस झालं. पण ते कमी असतं ना. मला धुंदी होते आता. चला बोलू. सो गाईज आमचं पोट ना खूप जास्त तुम्ही ना तंदुरी बिर्याणी नका ऑर्डर करू, कारण तंदुरी बिर्याणी थोडी राईस. हां म्हणजे खेपचा राईस. कारण तंदूरचं आहे ना ते ब्लॅक होतं ना, ते आपल्याला ना टेस्टलेस जातं. म्हणजे थोडं आपल्याला आवडत नाही. ते छान होतं म्हणून आपल्याला आवडत नाही. आम्हाला कसं ग्रिल चिकनची सवय झालेली आहे. आम्हाला कसं एकदम असं रसेदार पाहिजे. एकदम काय आम्हाला घरात खायची छान सवय असतं. नसते. म्हणजे असं आम्हाला कसं रस्सा पाहिजे. सुकं आवडत नाही आम्हाला. मला वेगळं खाल्लीस. ऑइली खायला आता जास्त त्रास होता. आवाज पण राहायला लागला. मग ते तिचा आवाज बाई, माझा आवाज थोडा हयात आहे. गाडी चलो बाय. आणि नेक्स्ट प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू आवर चॅनल. हिट द बेल बटन. बाय बाय.